श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 3 ऑक्टोबरला नवरात्री साजरी केली जाणार आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव माता दुर्गाला समर्पित आहे. नवरात्रीत 9 दिवस माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. या दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट दूर होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. नवरात्रीचा उत्सव हा 9 दिवस चालतो. 3 ऑक्टोबरपासून ते 11 ऑक्टोबरपर्यंत नवरात्री उत्सव हा साजरा केला जाणार आहे. आणि नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते, अखंड दिवा लावला जातो आणि तसेच या दिवशी आपल्या देवघरातले देवसुद्धा घटी बसत असतात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे. आपल्याला 3 ऑक्टोबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी घरातील देव हे कसे स्थापन करायचे आहेत, तसेच या देवाला चुकूनही नागवेलीच्या पानावरती आपल्याला बसवायचे नाहीत, म्हणजे स्थापन करायचे नाहीत. तसेच या दिवशी देवांना स्नान कसे घालावे, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये या देवांची पूजा कशी करावी, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, येत्या 3 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि याच दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी घटस्थापना आणि अखंड दिवा लावला जातो. आणि याच दिवशी आपल्या देवघरातील देवसुद्धा घटी बसत असतात. आता बऱ्याच जणांकडे देव हे घटी बसवले जात नाही. जी आपली जुनी परंपरा चालत आलेली आहे तर त्याच परंपरेनुसार आपण शारदीय नवरात्री जी आहे तर ती साजरी करत असतो. मग त्यामध्ये घटस्थापना असेल, अखंड दिवा असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी असतात तर त्या परंपरेनुसारच आपण करत असतो. आणि म्हणून बऱ्याच जणांकडे देव जे आहे तर ते घटी बसवत नाही आणि बऱ्याच जणांकडे देव हे घटी बसवले जातात. जर तुमच्या घरात, तुमच्या भागात नवरात्रीमध्ये देव हे घटी बसत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि जर तुमच्याकडे ही प्रथा नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरीही चालेल. तर या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहेत, स्नान करायचे आहेत, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आपलं संपूर्ण घर जे आहे तर ते आपल्याला अगोदर स्वच्छ करून ठेवायचं आहे. या दिवशी आपलं देवघरसुद्धा आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे. देवाखाली आपण जे वस्त्र टाकलेले आहे तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये गोमूत्र असेल किंवा गंगाजल आहे ते तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे. त्याने संपूर्ण देवघर तुम्हाला पवित्र करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देव जे आहे तर ते आपल्या एका तांबणामध्ये घ्यायचे आहेत. देवांना आपल्याला स्नान घालायचं आहे. हे स्नान घालताना आपल्याला शुद्ध पाण्याने, दुधाने आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने या पद्धतीने प्रत्येक देवांना आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. यानंतर एक स्वच्छ वस्त्र जे आहे तर ते देवघरामध्ये टाकायचं आहे. नागवेलीची जी पानं असतात तर ती आपल्याला हे देव घटी बसवण्यासाठी लागणार आहेत. नागवेलीची पानं तुम्हाला घ्यायची आहेत. पानं घेताना चांगली घ्यायची आहेत. आणि यानंतर ही जी पानं आहे तर ही पानं देवघरामध्ये ठेवून त्यावरती आपल्याला देव जे आहे तर ते ठेवायचे आहेत. आता जेव्हा तुम्ही हे नागवेलीचं पान जे आहे तर ते देवघरामध्ये ठेवणार आहे त्यावेळी त्या पानाचा देठ जो आहे तर तो आपल्या समोरच्या दिशेला असायला हवा, आपल्याकडे असायला नको. अशा पद्धतीने तुम्हाला हे नागवेलीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे. अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ही नागवेलीची पानं जी आहेत तर ती आपल्याला घ्यायची आहेत. यानंतर या प्रत्येक पानावरती आपल्याला थोड्या अक्षता ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहेत आणि त्यावरती आपल्याला हे जे देव आहे तर हे ठेवायचे आहेत. जसे की गणपती बाप्पा असेल, आपली कुलदेवी असेल, आपले कुलदेवता असेल, तसेच भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल, गाय वासराची मूर्ती असेल, अन्नपूर्णा देवी असेल, तर हे सगळे देव जे आहे तर ते आपल्याला या पद्धतीने पानावरती ठेवायचे आहेत. आता अन्नपूर्णा माता नेहमी तांदळामध्ये असते तर ती आपल्या तांदळामध्येच ठेवायची आहेत. जी वाटी असेल, जी प्लेट असेल तर त्याच्या सहित आपल्याला त्या नागवेलीच्या पानावरती ठेवायचे आहेत.
तसेच आपल्या घरामध्ये मोठे फोटो असतात तर त्यांच्या खाली सुद्धा आपल्याला 1 किंवा 2 पानं जी आहेत तर ती नागवेलीची लावायची आहेत आणि त्यावरती ही जी फोटो आहे तर ही ठेवायची आहेत। आता यामध्ये येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंग। आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये शिवलिंग हे असते, तर आपल्याला हे शिवलिंग जे आहे तर ते ठेवताना बेलाच्या पानावरती ठेवायचे आहेत। जर तुमच्याकडे बेलाचं पान असेल तर आवर्जून तुम्हाला शिवलिंग हे बेलाच्याच पानावरती ठेवायचं आहेत। परंतु आता तुमच्याकडे बेलाचं पान नसेल तर तुम्ही हे नागवेलीचं पान जे आहे तर ते वापरू शकतात, काही हरकत नाही। शेवटी भक्तिभाव हा सगळ्यात मोठा असतो आणि जर एखादी गोष्ट आपण श्रद्धेने आणि मनापासून केली तर त्याचं फळ हे निश्चित मिळतं। म्हणून जर तुमच्याकडे बेलाची पानं नसेल तर तुम्ही नागवेलीचं पान घेतलं तरीही चालेल, परंतु जर तुम्हाला मिळणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही बेलाचं पान हे ठेवा आणि त्यावर तुम्हाला शिवलिंग जे आहे तर ते ठेवायचं आहे। कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की महादेवांना बेलाचं पान हे किती प्रिय आहे। तर या पद्धतीने आपल्याला सर्व देव जे आहेत तर ते आपल्या देवघरामध्ये विड्याच्या पानावरती स्थापित करायचे आहेत। यानंतर देवांना आपल्याला अष्टगंध हळदी कुंकू जे आहे तर ते लावून घ्यायचं आहेत, त्यांना फुलं अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे देव जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये घटी बसवायचे आहेत। आता यानंतरनं आपल्याला 9 दिवस हे देव जे आहे तर ते हलवायचे नाहीत। नित्यनेमाने तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायचे आहेत। देवांना तुम्ही फुलं जी अर्पण केलेली असेल तर ते तुम्हाला देव न हलवता अलगदपणे उचलून घ्यायचे आहेत, पुन्हा दुसरी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि याच पद्धतीने तुम्हाला 9 दिवस देवांना स्नान न घालता कोरडी देवपूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे। तसेच पहा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते, तर घटस्थापनेच्या ठिकाणी आपण आपल्या कुलदेवीचा टाक गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा आपण तिथे ठेवत असतो। तर तिथे हे सगळे देव आपल्याला घटी बसवायचे नाही, तिथे फक्त कुलदेवीचा टाक आणि गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर तीच ठेवायची आहेत, घटस्थापना करायची आहेत आणि अखंड दिवा लावायचा आहेत। बाकीचे इतर देव असेल सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा माता असेल, बाळकृष्ण असेल, गाय वासराची मूर्ती असेल, शिवलिंग असेल, तर हे सगळे देव तुम्हाला घटाजवळ स्थापित करायचे नाही, हे तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला स्थापित करायचे आहेत आणि फक्त कुलदेवीचा टाक आणि गणपती बाप्पांची मूर्ती किंवा मूर्तीऐवजी तुम्ही एक सुपारीसुद्धा घेऊ शकतात, हेच आपल्याला घटाजवळ स्थापित करायचे आहेत। आणि अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या देवघरातली देवांची पूजा जी आहे तर ती करायची आहे। यानंतरनं आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। आपले सर्व देव जे आहे तर ते आपल्याला नागवेलीच्या पानावरून उचलायचे आहेत, त्यांना स्वच्छ स्नान घालायचं आहे। नवीन वस्त्र तुम्हाला दिवशी देवांसाठी आणायचं आहे। नवीन वस्त्र आणून नवीन वस्त्र हे देवघरामध्ये ठेवून तुम्हाला त्यावरती देवांना स्नान घालून तुम्हाला देव जे आहेत तर ते देवघरामध्ये ठेवायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवांची पूजा करायची आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।